भाजप आमदार नारायण कुचे सध्या माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे आणि मतदार याद्यांमधील जे घोळ आहेत, दुबार नाव आहेत, त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. प्रामुख्याने यामध्ये ठाकरे बंधूंची सुद्धा उपस्थिती होती. वेगवेगळी त्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत. हे बघा, मी तुम्हाला निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोग ते त्यांचं काम करते. लोकसभेला महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तेव्हा का म्हटले नाही की बॅलेट पेपरवर घ्या म्हणून? आम्ही का नाही? अरे जनतेचा कौल आहे, त्यांच्या हातात तसं तळमळ उराली. ठाकरे बंधू येऊ का पवार साहेब येऊ, कोणी येऊ, त्यांचा जसं 232 जागा महायुतीच्या आल्या तसं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती नंबर 1 वर 51% पेक्षा कमी जागा निवडून येणार नाही, एवढं मी दाव्याचे साथ सांगतो. मतदार याद्यांमध्ये सुधारणा होईपर्यंत निवडणुका नको असं देखील ठाकरे बंधू म्हणतात. कार्यकर्त्याला झोपलेत त्यांचे. आमचा कार्यकर्ता डोळ्यात तेल घालून बसतोय मतदान यादी. त्या मतदार यादीला आम्ही गीता म्हणतोय, ती भगवद्गीता आहे आमच्यासाठी. आम्ही तिचं पूजन करतोय दिवाळीला आणि पाहतोय, एक एक माणूस पाहतो की कुठं आहे काय आहे, त्याला अभ्यास करावा लागतो. असं बोलून निवडणूक आयोगाला भेटून नाही जमत. काही दिवसापासून ते सातत्याने आरोप करतायत की मतचोरी झाली, याद्यांमध्ये घोळ आहे. काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? त्यांनाच माहिती मतचोरी कशी होत असतात. लोकांची बटणं तर आपण दाबतो ना, त्याच्यामुळं त्यांची हार व्हायला लागली. त्यांना दिसतंय येणाऱ्या तळामध्ये. तुम्हाला माहिती जालन्यामध्ये ना महाविकास आघाडी तर कार्यक्रम आहे, येतही जाता येत नाही, त्यांना उमेदवार भेटणार नाही, तशी परिस्थिती आहे. कळण तुम्हाला, उमेदवार तर कोणीही भेटतं, पण जो रेसचा धोडा असतो त्याला महत्व असतं. बाजारात रेसच्या धोड्याची किंमत निघती. आमच्याजवळ जनसेवेतले लोक आहे, काम करणारे लोक आहे. आणि आम्ही मी बघितलं तुम्ही केव्हापासून उभा आहे. मी 7:45 तयार होतो घरी, तर रातची 12 झोप. ही मेहनत आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनतीनं मतदाराचा विश्वास जिंकतो आणि मतदान करून घेतो, म्हणून आमचं सरकार येतं. अरे तुम्ही विचार करायला, 14ला आमचं सरकार आलं, 19ला सरकार आलं होतं, गद्दार केली म्हणून मध्यंतरी 2-2.5 वर्ष आणि तुम्ही विचार करा 24ला बी आलं. सतत सरकार येणार कोणतं महाराष्ट्रात? भारतीय जनता पार्टी महायुतीचं आहे. बरं, म्हणजे त्यांना उमेदवार भेटेल आता. तुम्ही लिहून घ्या. पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे, अंबरनगर परिषद आहे ना, 22 जागांपैकी 22 येत्या आणि नगराध्यक्ष. जिल्हा परिषद आहे ना, 57 पैकी 50 जागा येतात आमच्या. भाजपच्या की महायुती? महायुती म्हणलं मी. ते सातत्यानं आरोप करतायत की मतांची चोरी झाली. मागे काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी सुद्धा तो व्हिडिओ दाखवला होता जाहीर पत्रकार परिषद घेऊन, त्या सुद्धा त्यांनी खुलासे केलेले होते. आता अशा ठाकरे बंधूंनी भेट घेणं. राहुल गांधी देशाचं राजकारण करतात. पहिले त्यांना कळतच नाही काय करावं म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा एवढा मी माणूस नाहीये, मग मी बोलणारे आमचे नेते त्यांचे. त्यामध्ये वेगवेगळी मतमतांतर पाहायला मिळतात. खरं तर राज ठाकरे यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलाय की 7-8 टर्म आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात पडले, हे कसं शक्य झालं? 8 वेळेस ते आमदार राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबाही पडले, एक काळ इंदिरा गांधी पडल्या होता, एक काळ अटलजी बी पडले होते. जनतेच्या मनात आले ना, कोणाला बी घरी बसवतात. संविधान आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणी म्हणू नये मी. ह्या लोकाच्या मनात आलं तरच तो विषय होतो, नाही तर किती मोठा असून द्या, लोक त्याला घरी बसविण्याची ताकद जनतेत आहे. म्हणजे हे केवळ आरोप आहे, यांच्या आरोपात काही दम नाही? हे पूर्ण आरोप बालिशपणाचे. बालिश बुद्धी असते ना, लहानल्यातला सारखं, त्याला ओरिजिनल गाडी दिली आणि डुप्लिकेट बी दिली, ते खेळत बसतो, तसं झालं त्यांचं. पण ते म्हणतात की मतदार याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू.
पण घ्या ना, सगळ्या जिल्हाध्यक्षाला याद्या देत असत्या. पत्र दिलं कोणत्याही पक्षाचं असो, मतदान यादी देत असते. घेतल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बरं, जालन्यात कसं असेल चित्र? युती होणार की स्वबळाचा नारा आहे, काही सांगाल? कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी स्वबळाचा नारा आहे. जालन्यात तर ताकद आहे भाजपची, 5 पैकी 3 आमदार भाजपचे, अशातच नवीन कैलास गोरंट्याल सुद्धा तुमच्याकडे आलेले आहेत. मग स्वबळाचा आहे? मला जिल्ह्याचे अध्यक्ष शिवसेनेचे भाऊसाहेब धुगे यांनी पत्र दिलंय युती करावं म्हणून. मी सर्वांशी चर्चा करून युतीचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, कारण की तालुक्यापुरती युती नसते, जिल्ह्यापुरती सगळ्या चर्चा करून युतीचा निर्णय आम्ही घेणार. शिवसेना जास्त आग्रही असल्याचं दिसतंय जालन्यामध्ये युती करण्यासाठी. तुमचा काय सकारात्मक प्रतिसाद आहे का त्यांना? अरे मला बी वाटतं युती व्हा म्हणून, त्यांचाच नाही माझा बी आहे प्रतिसाद, युती झालीच पाहिजे. पण 9-10 वर्ष झाले निवडणुका नाही, कार्यकर्त्याची इच्छा आहे मला लढून द्या, मला लढून द्या. पुढं मैत्रीपूर्ण होईल, पुढं महायुतीत होईल. कार्यकर्त्याला बी लढायला बी जागा नाही भेटली ना. कैलास गोरंट्याल म्हणतायत की मैत्रीपूर्ण लढत होईल आणि ते थेट सांगतायत की जालना महापालिकेवर भाजपचाच महापौर होईल. ते जिल्हाध्यक्ष आहेत, ते आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेला महत्व आहे. ते का बोलले मला ते मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टी संघटनेची पार्टी आहे. संघवरून आदेश आला तर आम्ही युती करू बी, स्थानिक पातळीवर सगळ्याचा निर्णय झाला तर आम्ही युती बी करू, नाही तर 16 निवडून आल्यावर बी आम्ही युतीत सरकार बनवू. काही वाटत नाही असं. त्यांच्यासोबत काही बैठक चर्चा वगैरे येणार आहे काही दिवसात? झाल्यावर दिवाळी स्नेहमिलनला आम्ही मिळणार, भेटणार आणि युतीवर चर्चा करणार. बाळासाहेब थोरात म्हणतायत की निवडणूक आयोगाची स्वायत्ता आता काहीच राहिलेली नाहीये. त्यांना सत्तेतून गेल्यावर बालिशपणा होत असतोय. निवडणूक आयोगाची हे प्राधिकरण स्वातंत्र्य आहे. आचारसंहितेमध्ये कोणतंही काम करता येत नाही, तो सन्मान करावा लागतो. आपल्याकडे निवडणुकाला खूप महत्व आहे. संविधानाने दिलेले अधिकार आहे खूप महत्वाचे. नाही तर म्हणताय हुकुमशाही असते, मतदानच घ्यायचं काम पडत नसतं. मग त्यांना असं वाटत असेल तर. आणि जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी म्हटले ते मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे त्यांनी काय केलं, 2.5 वर्ष गेले की ऑनलाईन बैठका घेत होतो, ऑनलाईन कॅबिनेटला. आता दर मंडळाची मंत्रिमंडळ बैठक होती, निर्णय होते ना, ते ऑनलाईन निर्णय दिसतात. आणि पहिले मुख्यमंत्री ऑनलाईन चालली बैठक. कोरोना स्टार्ट म्हणले माझं कुटुंब माझी जबाबदारी. अरे महाराष्ट्र कुटुंब आहे राज्याचं, त्याच्यामुळे त्यांचा काही बालिशपणा झाला. बरं, येणाऱ्या काळात निवडणुकीपूर्वी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे का? 100% होणार, उद्या परवा बी होणार. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी महायुतीचं नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, का जिल्हा परिषद असेल, का पंचायत समिती असेल, उलट महाराष्ट्रातल्या सरकारचं याने अभिनंदन केलं पाहिजे. आमच्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी स्वीकृत जिल्हा परिषद, जसे नगर परिषदला आहे, नगर पंचायतला आहे, महानगरपालिका आहे, नगरसेवक, त्याप्रमाणे स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य 5 जिल्ह्यात आणि पंचायत समितीला 2. काही कार्यकर्ते नाराज झाले, त्यांना न्याय देण्यासाठी सरकारनं पर्याय व्यवस्था. पण गेल्या वेळी जे हुशार असेल त्यांचं राखीव झालं, त्याला संधी नाही मिळाली, तर त्याला त्वाप म्हणून जिल्हा परिषदमध्ये पाठविण्याचं काम हे सरकार करतं. म्हणजे कार्यकर्त्याला संधी देते, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो. एवढा चांगला निर्णय होणार. कॅबिनेटच्या दिवशी दिलं पत्र. बावनकुळे साहेबांनी तुम्ही बातमी तुमच्या टीव्हीवर बी मी पाहिली. पण गेल्या वेळी जिल्हा परिषदमध्ये भाजपला सत्तेपासून रोखलेलं होतं शिवसेना, आणि त्यावेळेसच महाविकास आघाडी झाली होती. आमचे 22 सदस्य होते ना, तेव्हाची परिस्थिती होती. आता नाही होत तसं. चिंता करू नका तुम्ही. म्हणजे आता महायुती फिक्स होणार, 100% होणार. आणि जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी किती सदस्य निवडून येतील? 57 पैकी 57 पैकी महायुती मिळून कमीत कमी 51च्या 50च्या आसपास. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 57 पैकी 51 ते 52 सीट्स आमच्या निवडून येतील आणि एक हाती सत्ता जी आहे ती महायुतीची जिल्हा परिषद होईल, असा विश्वास जो आहे तो आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.